पशुपती व्रताचा उपवास कसा केला जातो? नेमका पशुपती व्रत काय आहे? पशुपतीनाथ व्रताची महिमा काय आहे? पशुपतीनाथ व्रत केल्याने आपल्याला काय लाभ होतो? अशा सर्व प्रश्नांची आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आणि मी स्वतः व्रत केलं आहे. मला त्याचा खूप चांगला अनुभव आलेला आहे. मी 2 वेळेला हे व्रत केलं होतं आणि दोन्ही वेळेला मला त्याची छान प्रचिती आली. खूप सारे लोक स्वतःच्या पद्धतीने पशुपतीनाथ व्रत कसा केला जातो याबद्दल माहिती देत आहेत. पण ती माहिती खूप वेळा चुकीची पण ठरू शकते. त्यामुळे आपल्याला काळजी घेणे गरजेचे आहे. कारण हे व्रत चुकीच्या पद्धतीने केले तर त्याचा लाभ आपल्याला मिळू शकत नाही. त्यामुळे हे व्रत संपूर्ण माहिती घेऊनच करावे. पशुपतीनाथ व्रताचा महिमा. पशुपतीनाथ व्रताचे अनेक फायदे आहेत. जेव्हा तुम्ही हे व्रत पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने कराल तेव्हाच तुम्हाला त्याचा महिमा कळेल. या व्रताचे पालन केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. हे व्रत केल्याने तुमची रखडलेली कामे सहज पूर्ण होतील. एकदा तुम्ही महादेव पशुपतीनाथांच्या चरणी जाल तेव्हा देवाचे देव महादेव तुमची खरी श्रद्धा पाहून केलेल्या उपवासाचे फळ नक्कीच तुम्हाला देतात, असे शिवपुराणामध्ये सांगितले आहे. आता बघूया पशुपतीनाथ व्रत कधीपासून करावा? त्याच्यासाठी काही तारीख आहे का, मुहूर्त आहे का? तर असं नाही. पशुपतीनाथ व्रत करण्यासाठी कोणताही महिना निश्चित नाही. तुम्ही हा व्रत कोणत्याही महिन्यामध्ये करू शकता. यासाठी तुम्हाला कोणतीही तारीख किंवा मुहूर्त बघण्याची गरज नाही. यासाठी तुम्ही कोणत्याही सोमवारी हा व्रत करू शकता. तो कृष्ण पक्ष असो किंवा शुक्ल पक्ष दिवस असो, फक्त वार सोमवार असावा हे लक्षात ठेवा. पशुपतीनाथ व्रत कोणी करू नये? देवाचे देव महादेव हे स्वतः सृष्टीचे पालन करता आहेत. या जगातील सर्व प्राण्यांचे देवदेवतांचे नाथ आहेत. म्हणून त्यांना हे कधीच वाटणार नाही की माझ्या भक्तांनी कोणत्याही प्रकारचे कष्ट वाटावे. म्हणून जे लोक वयस्कर आहेत, आजारी आहेत किंवा ज्या महिला गर्भवती आहेत अशा लोकांनी हे व्रत करू नये. पशुपतीनाथ व्रत कोण करू शकतं? पशुपतीनाथ व्रत हे कोणीही केलं तरी चालतो. म्हणजे पुरुष किंवा महिला हे दोघेही व्रत करू शकतात. पण महिलांना जर मासिक पाळी आली असेल तर ही पूजा घरच्यांनी कोणीही केली तरी चालते. पण हेही शक्य नसेल तर फक्त उपवास केला तरीही चालतं. पशुपतीनाथ व्रतासाठी लागणारे साहित्य: पूजेचं ताट, कुंकू, अबीर, गुलाल, अष्टगंध, लाल चंदन, पिवळे चंदन, अक्षदा विना तुकडा पडलेले तांदूळ, बेलपाने, धोत्र्याचे फूल, तांब्याचा तांब्या. पशुपतीनाथ व्रताची सकाळची पूजा कशी करावी? सगळ्यात पहिल्यांदा सोमवारी सकाळी शुभ मुहूर्तामध्ये आंघोळ करून पूजेचे ताट तयार करून घ्यावे. लक्षात ठेवा, बरेच लोक त्यांच्या इच्छेप्रमाणे धोत्र्याचे फूल ठेवतात. असा कोणताही नियम नाही. जर तुमच्याकडे धोत्र्याचे फूल नसेल तर काही हरकत नाही. कारण देवाचे देव महादेव भोलेनाथ आहेत. त्यांना या गोष्टीची गरज नाही. फक्त ते भक्तांचं प्रेम बघतात. पूजेचे ताट बनवताना हे लक्षात ठेवा, 2दा पूजा होईल तेवढे सामान सोबत ठेवा. म्हणजे सकाळची आणि सायंकाळची पूजा होईल एवढं. म्हणजे आपण पूजेसाठी ताट तयार करतो त्यामध्ये 2 पूजा झाल्या पाहिजे. कारण त्यामध्ये आपल्याला पुन्हा काही ॲड करता येत नाही संध्याकाळी. त्यामुळे सकाळची पूजा आणि संध्याकाळची पूजा ह्या दोन्ही पूजा तेवढ्या सामग्रीत झाल्या पाहिजेत. मंदिरात जाण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या मंदिरामध्ये पहिली पूजा करणार आहात त्याच मंदिरात बाकीच्या 4ही पूजा कराव्यात लागतील. म्हणून अशा मंदिरात जा की जिथे तुम्हाला पशुपतीनाथ व्रताची पूजा करता येईल. मंदिरात जाऊन पहिल्यांदा देवाच्या पाया पडा आणि मनातल्या मनात उपवासाचा संकल्प करा. सोमवारी खूप सारे भक्त दर्शन करायला येत असतात. त्यामुळे त्यांनी वाहिलेली फुलं, बेलपाने शिवलिंगावर असतात. त्यामुळे सर्वप्रथम शिवलिंग व्यवस्थित साफ करून घ्या. त्यानंतर पाण्याने शिवलिंगाचा अभिषेक करा. पाण्याने अभिषेक करताना हे लक्षात ठेवा, अभिषेक केलेले पाणी थोडंसं वाटीमध्ये धरा. पूजा करताना कोणतीही घाई करू नका. शांततेत पूजा करून घ्या. पूजा करतेवेळी ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यं या मंत्राचा जप करा व त्यानंतर शिवलिंगाला अबीर, गुलाल, अष्टगंध, लाल चंदन, पिवळं चंदन व्यवस्थित लावून घ्या. त्यानंतर बेलाची पाने, धोत्र्याचे फूल किंवा आणलेली सोबत अन्य फुले देवाला वाहून घ्यावी. त्यानंतर अक्षता शिवलिंगावर टाका आणि देवाच्या पाया पडावे. त्यानंतर घरी जाऊन पूजेचे ताट आपल्या देवघरात ठेवा. आता आपण बघूया पशुपतीनाथ व्रताची सायंकाळची पूजा कशी करावी.
सायंकाळी पूजा करते वेळेस तुम्हाला सर्वप्रथम कणकीचे 6 दिवे बनवून घ्यावे लागतील. त्यानंतर गोड नैवेद्य बनवून सोबत घ्यावा लागेल. लक्षात असू द्या, सकाळी ज्या मंदिरात पूजा केली त्याच मंदिरात सायंकाळची पूजा करावी लागेल. शिवलिंगाची पूजा केल्यानंतर सोबत आणलेले 5 कणकीचे दिवे शिवलिंगासमोर लावावे व उर्वरित राहिलेला एक दिवा तुमच्यासोबत ठेवावा लागेल. त्यानंतर देवाला आणलेल्या नैवेद्य किंवा प्रसादाचे 3 हिस्से करून देवासमोर ठेवावे आणि देवाला नमस्कार करावा. मनातील इच्छा देवाला सांगावी व नंतर प्रसादाचे 2 हिस्से देवासमोरच राहू द्यावे आणि एक हिस्सा तुम्हाला सोबत घेऊन जावा लागेल घराजवळ आल्यानंतर घरात येण्यापूर्वी घराच्या दारात आणलेला एक दिवा उजव्या हाताला लावावा आणि तो दारात ठेवून मगच घरात प्रवेश करावा. उपवास सोडण्यापूर्वी मंदिरातून आणलेला प्रसाद ग्रहण करून घ्या. प्रसाद इतर कोणालाही देता येणार नाही, तो स्वतः ग्रहण करावा लागेल व त्यानंतर जेवण करून उपवास सोडू शकता. या पद्धतीने तुमच्या सोमवारची पूजा संपन्न होईल. अशाच पद्धतीने बाकीच्या 4ही सोमवारी पूजा करून घ्यावी तर तुमचा पशुपती व्रत संपन्न होईल.